महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षात आधुनिक आणि फळशेतीला चांगले दिवस आलेत. पारंपरिक ऊस शेती करण्यापेक्षा कमी वेळेत जास्त उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी प्रयत्न करतात. तैवान, व्हिएतनाम, थायलंड देशात सर्वाधिक उत्पन्न घेण्यात येणारा ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन आता कोल्हापूर, सांगली, सोलापूर या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे. कोल्हापुरातील कांडगावच्या पाटील बंधूंनी देखील पारंपरिक ऊस शेतीला फाटा देत 3 एकरावर ड्रॅगन फळाची शेती फुलवली आहे. लाखोंचं उत्पन्न ते आता घेऊ लागलेत. प्रामुख्याने साखरपट्टा अशी ओळख असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात ऊसाच्या उत्पादन खर्चात होणारी वाढ, खर्च वजा जाता शेतकऱ्याला मिळणारं उत्पन्न यात शेतकरी मेटाकुटीला येतोय. यामुळे अनेक शेतकरी आता ड्रॅगन फ्रूटच्या शेतीकडे वळले असून करवीर तालुक्यातील कांडगाव येथील जयसिंग पाटील आणि प्रताप पाटील या सख्या भावांनी ड्रॅगन फ्रूटची शेती केली आहे. त्यांची वडिलोपार्जित 8 एकर शेती असून नवनवीन तंत्रज्ञान वापरून आधुनिक शेती फुलवण्यासाठी पाटील बंधू या भागात प्रसिद्ध आहेत. 3 वर्षांपूर्वी त्यांनी ऊस शेतीऐवजी वेगळं काहीतरी करायचं म्हणून ड्रॅगन फ्रूटचं पीक घ्यायचं ठरवलं. मात्र त्यांना या पिकाविषयी काहीही माहीत नाही. शिवाय दोघांचंही कमी शिक्षण झाल्यानं माहिती कशी मिळवायची याची शोधाशोध केली आणि सांगली जिल्ह्यातील पाहुण्यांकडून त्यांना ड्रॅगन शेतीची माहिती मिळाली. माझी एक 3 एकर ड्रॅगनची शेती आहे. आम्ही ऊस क्षेत्रातून काहीतरी वेगळं करण्याच्या ह्याच्यात अभ्यास करत असताना आम्हाला ड्रॅगन शेतीची माहिती घेऊन आम्ही ड्रॅगन शेती आता थोडी केली होती. एक अर्धा एकर केली टेरेसमध्ये. नंतर आता 2.5 एकर आपण वाढवलेलं आहे. आता ही एकूण आपले ही जी बाग आहे ही 3 वर्षाची आहे आणि आता दुसरी 2.5 एकर आहे ती आपली 2 वर्षाचं दुसरं पीक आहे आता येणार. आणि आपण ही जी लागवड केलेली आहे ती पूर्ण ऑर्गॅनिक ह्याच्यात केलेले आहे. यात कोणतंही रासायनिक खत आपण वापरलेलं नाही. पूर्ण शेणखत, लेंडी खत आणि पोल्ट्री खत याचं हे करूनच आपण सगळ्या याला वापरलेलं आहे शेतीचे पूर्ण. काय टप्प्यात म्हणजे एकंदरीतच रोपटा असल्यापासून मोठं होईपर्यंत दर महिन्यात कसं काय ह्याला करावं लागतं नंतर? हे आपण रोपं जी पहिल्यांदा आणली आहेत ते आपण गणेश ठवरे सर तांदूळवाडी इथून घेतली पहिल्यांदा. आणि त्यांची व्हरायटीची आपण चॉईस करून व्हरायटी ती आपण इथं रोपं आणून लावलेली आहेत. ती प्रत्येक पोलला 4 ह्या येणं लावलेले आहेत आणि ती साधारण एक 2 महिन्यात नवीन फुट येऊन ती फूट आम्ही प्रत्येक वेळेला पोलला बांधत नेऊन ती खिडकीनंतर त्याच्यावरती खिडकी ठेवली आणि खिडकीनंतर बाहेर काढून त्यालाही कटिंग करून नंतर त्याचे फुटवे वाढवून घेतले आम्ही. आणि अशाप्रमाणे आपण ते वाढवून घेतलेले आहे. वर्षातून त्यांना 3 वेळा आम्ही खतं देतो आहे ड्रॅगनला. याला बाजारपेठ कशी उपलब्ध आहे? कुठं बाजारपेठ आहे? बाजारपेठ इथं कोल्हापूरमध्ये पण आहे, पण थोडी आहे. मुंबई, पुणे मेट्रो सिटी आहे तिथं आम्ही देतो आहे. ह्यावेळी मी हैदराबादला सुद्धा दिलेला आहे, चेन्नईला पाठवलेला आहे आणि ह्यावेळी माझा 500-550 किलो मी दुबईलाही एक्सपोर्टसाठी केलेला आहे कडेगावातून. काय एकंदरीतच तुम्हाला यातून नफा मिळतो? सर्व घालून किती खर्च येतो आणि किती नफा? खर्च साधारण एकरी ड्रॅगनसाठी साधारण 5 लाख ते 6 लाख रुपये या दरम्यान येतो. आणि हा खर्च साधारण कमीत कमी 2.5-3 पीक ह्या येणं चांगलं मिळते आपल्याला. पहिले 2 पिकं जरासं कमी मिळतात, पण 3रं पीक नंतर चांगलं ग्रीप जातं आणि चांगलं आहे उत्पन्न. कमीत कमी आपल्याला साधारण ह्यावेळी अपेक्षा 3 एकरातून 2500 टनच्या आसपास आपले टार्गेट आहे. जगभरातील 153 प्रकारच्या जाती या ड्रॅगन फ्रूटमध्ये आहेत. मात्र कोल्हापूर जिल्ह्याचे वातावरण आणि तापमानाचा अभ्यास करून त्यांनी सी व्हरायटीमधील लाल रंगाच्या ड्रॅगन फळाची लागवड करण्याचं ठरवलं. यासाठी 3 एकरात त्यांनी हैदराबादमधून ड्रॅगन फळाची रोपे मागवली. 4 बाय 7 फुटाच्या अंतरावर रोपांची लागण ट्रेलिस पद्धतीने केली. रोपांना ठिबक पद्धतीने पाण्याची सोय केली. तर पोल्ट्री खत आणि सेंद्रिय खतांचा वापर करून सेंद्रिय शेती करण्यावर त्यांनी भर दिला. साधारण वर्षभरानंतर ड्रॅगन फळाचे उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. 350 ग्रॅम वजनापासून 990 ग्रॅम वजनाचं आणि उत्कृष्ट दर्जाचं ड्रॅगन फळ त्यांना मिळू लागलं.
आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं. ऊसातून उत्पादन व्यवस्थित मिळत नसल्यामुळं आमचं जरासं म्हणजे चालूच होतं की आपण काहीतरी फळशेती नाही तर काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी आम्हाला जराशी माहिती पाहिजे होती म्हणून आम्ही जरा बघत होतो की कुठलं केलं पाहिजे. मग त्या संदर्भात आमचे पाहुणे आहेत वांगी कडेगावला, त्या साईडला आम्ही जरा जाऊन ह्या शेतीची थोडीफार माहिती घेतली. त्याच्यानंतर आम्ही त्यांना टेक्निकल सगळे विचारून घेतलं की बाबा हे कशा पद्धतीत केलं जातं, काय केलं जातं, त्याचं आयुष्यमान किती आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही ही ड्रॅगन फ्रूटची शेती एक प्रायोगिक तत्वावर आम्ही अर्धा एकर केलं पहिलं, त्याच्यानंतर 2.5 एकर वाढवलं. आता एकूण किती एकर शेती आहे, कशा पद्धतीने सगळी शेती करतात? आता आपली एकूण शेती 8 एकर आहे. त्यातील आम्ही आता हे 3 एकर ड्रॅगन फ्रूट केलेलं आहे आणि बाकीचं ऊस आणि इतर पिके आहेत. आता ह्या ड्रॅगन फ्रूटच्या ह्याच्यामध्ये ड्रॅगनच्या 153 जाती आहेत. त्यातील आपली जी ही जात लावलेली आहे ती आहे सी व्हरायटी. आणि आपल्या वातावरणामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये सी व्हरायटी ही चांगल्या प्रमाणात ग्रोथ पण पकडते आणि उत्पादनही चांगली देते. कशा पद्धतीने लावणी करतात? लावण करताना ही आम्ही 10x7 ह्या पद्धतीत लागण केलेली आहे. पोलचे लाईनची जी हे आहेत पोल ते 7 फुटावर अंतर ठेवलेलं आहे आणि त्या पोलला चारी बाजूंना आपण ते रोप लावलेलं आहे. आणि आता ही माझ्या पाठीमागे दिसते ही ट्रेलेज पद्धत आहे. कोल्हापूर पासून मुंबई, हैदराबाद आणि देशभरात पाटील बंधूंनी फळ विक्रीस बाजारपेठ उपलब्ध करून घेतली. त्यांना किलो मागे किमान 70 रुपये ते कमाल 150 रुपये पर्यंतचा भाव मिळाला. यामुळे उत्पादन खर्च वजा करता एकरी सुमारे 7 लाखांचा नफा मिळाला असून आता 3ऱ्या वर्षाचं पीक वाढत असून यातून देखील त्यांना गतवर्षीपेक्षा अधिक नफा मिळणार असल्याचा विश्वास आहे. पाटील बंधूंनी बाजारपेठ आणि पब्लिक डिमांड ओळखून ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग यशस्वी करून दाखवला असून सेंद्रिय पद्धतीने पिकणाऱ्या ड्रॅगन फळाच्या मागणीत सध्या वाढ होतीये. त्यामुळे त्यांना भरघोस नफाही मिळू लागलाय. ड्रॅगन फ्रूटचे हे आहेत फायदे. डोळ्यांच्या विकारासह त्वचेला नाजूकपणा आणि उजळपणा येतो. हाडांच्या बळकटीसोबत हृदयविकारावरही हे फळ लाभदायक आहे. ड्रॅगन फळ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तर कॅन्सर रोगप्रतिबंधक म्हणूनही या फळाचा उपयोग होतो. गर्भात व्यंग निर्माण होत नाही, तसेच रक्तातील पेशी वाढवण्यासाठी डॉक्टरांकडून ड्रॅगन फळ खाण्याचा सल्लाही दिला जातो. यामुळे या फळाला सध्या आरोग्यवर्धक फळ म्हणून चांगलीच मागणी आहे.